केशवपंतांनी 5,000 रुपये भांडवल गुंतून एक व्यवसाय सुरू केला. 4 महिन्यानंतर विष्णुपंतांनी 3,000 रुपये गुंतून भागीदारी स्वीकारली. वर्षाअखेरीस 1260 रुपये नफा झाला असेल तर विष्णुपंताच्या वाटणीस किती नफा येईल? प्रमाण भागीदारी या घटकामध्ये फक्त एकच नियम आहे आणि तो म्हणजे नफा किंवा तोट्याचं गुणोत्तर बरोबर भांडवलाचं गुणोत्तर गुणिले मुदतीचं गुणोत्तर. हे केशवपंत आहेत, हे विष्णुपंत आहेत. केशवपंतांनी पैसे गुंतवले 5,000, विष्णुपंतांनी पैसे गुंतवले 3,000, म्हणजे हे झालं यांचं भांडवलाचं गुणोत्तर गुणिले मुदतीचं गुणोत्तर. केशवपंतांचे पैसे 12 महिने व्यवसायामध्ये होते आणि विष्णुपंत 4 महिने उशिरा व्यवसायामध्ये आले, म्हणजे यांचे पैसे फक्त 8च महिने व्यवसायामध्ये होते. गणित संपलेलं आहे. कॅल्क्युलेशन करा, विल गेट आन्सर. 4 दुने 8, 4 त्रिक 12, 3 3 गेट कॅन्सल, 5:2, 5:2 या प्रमाणामध्ये त्यांनी नफा वाटून घ्यायला पाहिजे. म्हणजेच जो काही नफा झालेला आहे या नफ्याचे किती वाटे करायचे? 5 आणि 2 7 वाटे करायचे. किती? 7 वाटे करायचे. 7 1 7, 7 8 56, 180 रुपयांचा एक वाटा. केशवपंतांना 5 वाटे मिळतील आणि विष्णुपंतांना 2 वाटे मिळतील. म्हणजेच केशवपंतांच्या वाट्याला 900 रुपये आणि विष्णुपंतांच्या वाट्याला 360 रुपये मिळायला पाहिजेत. आपल्याला विचारलंय विष्णुपंतांचा वाटा किती? विष्णुपंतांचा वाटा 360 रुपयांचा असेल. परत एकदा लक्षात ठेवा, नफा किंवा तोट्याचं गुणोत्तर बरोबर भांडवलाचं गुणोत्तर गुणिले मुदतीचं गुणोत्तर. विषय संपला.